दरम्यान स्नेहल जगताप यांच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ नाही, ठाकरे गटाचे पदाधिकारी आमच्यासोबत येणार असा दावा भरत गोगावलेंनी केला आहे. आपल्याबरोबर भरतशेठ गोगावले साहेब आहेत. साहेब, रायगडच्या संदर्भामध्ये आता जी भूमिका आहे ती स्नेहल जगताप यांना पक्षप्रवेश द्यायची तटकरणी घेतलेली दिसून येते. त्यांच्या पक्षामध्ये ते कोणालाही घेऊ शकतात, त्याबद्दल काही दुमत नाही. जाणाऱ्यांनी ठरवायचं असतं काय करायचं ते. घेणाऱ्याला काय, त्यांचे घेत असताना त्यांचे दरवाजे उघडेच आहेत, तसे आम्ही पण लोकांना घेतो. घेण्याबद्दल आमचं काही दुमत नाही. जाणाऱ्याची पद्धत काय आहे हे ठरवायला पाहिजे. नाही, पण मग मुद्दाहून गोगावलेंना डिवचण्याचं काम तटकरे करू पाहतात. ठीक आहे ना, त्यांनी कितीही डिवचू द्या, त्यांनी डिवचून आमचं काही कमी होणार नाही. आम्ही उलट वाढणार आहोत. कारण त्यांच्याबरोबर स्नेहलबरोबर जे काही उबाटाचे लोक होते ते आता काय सगळे जात नाहीत, तर ते थांबतील. मग त्यांचा विचार आम्ही करू की आपण एकत्र व्हायचं, कसं करायचं ते. नाही, पण मग मुळात रायगडच्या एका साईडला पालकमंत्रीपदाचा वाद सुरू आहे. अशाच वेळी बरोबर स्नेहल जगतापांना तुमचे जे प्रतिस्पर्धी त्यांना प्रवेश द्या. पालकमंत्री आणि ह्याच्याशी त्याचा काही संबंध येत नाही. पालकमंत्री हा वेगळा पार्ट आहे, तो त्यांचा पक्षवाढीचा प्रश्न आहे. त्यांनी वाढवू द्या, आम्ही बघतो. मुद्दामून जरी करत असले तरी आपण आपली भूमिका मांडत राहू. उबाठाचे अनेक पदाधिकारी आहेत ते स्नेहल जगतापबरोबर गेलेले नाही आहेत, ते आमच्याबरोबरच असतील असा दावा आहे. तटकरेंच्या भूमिकेमुळे कुठे ना कुठेतरी नाराज मात्र भरत गोगावले दिसून येतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.